चला आज मस्त जेवणामध्ये बोटव्याची खिचडी करूया। इथं मी कांदा घेतला, टोमॅटो घेतली, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण घेतला आहे। हे बोटवे आहेत, उन्हाळ्यामध्ये करून ठेवते ते गव्हाच्या पिठाचे आहेत। छान अशी आपण याला बोटव्याची खिचडी करूया। आता इथं कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान तापलं की आपल्याला याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी छान तडतडली की कांदा टाकून घ्यायचा आहे। बोटव्याची खिचडी छान लागते, खायला पण खूप छान लागते। हे हा जुना पदार्थ आहे, बऱ्याच आमच्या इकडं करतात, काही भागात करतात काही भागात करत नाहीत। आता याला कांदा टाकला, थोडंसं लसूण टाकलं आहे आणि टोमॅटो टाकलं, छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं की याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 2 हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकते, छान याला मिक्स करून घेते। बोटव्याची खिचडी खायला खूप छान लागते। आपल्याला पोळी भाजी खाऊन कंटाळा येते, तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा करू शकता। पोहे ते खायला कंटाळा आला, उपमा कधी पोहे खायला कंटाळा आला की, आणि जेवणामध्ये सुद्धा हे करू शकता, सायंकाळच्या जेवणामध्ये सुद्धा हे करू शकता। आता याला थोडीशी हळद टाकली आणि मसाला टाकलेला आहे, बाकी काही याला दुसरं साहित्य लागत नाही। आता हे छान झालेलं आहे, याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि याला छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाणी टाकून घेते, मी इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। बोटव्याची खिचडी खूप छान लागते। आता चवीपुरतं इथं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ही बोटवी छान धुवून घेते। याला गव्हाच्या पिठाची अशी करते, त्याची कणिक अशी लावून, जास्त अशी आपली कणिक नाही, सुपामध्ये याला घोळून करते। तर आता हे बघू शकता मी याला धुवून घेतलेलं आहे आणि आता हे याच्यामध्ये टाकून देते, छान शिजू द्यायचं याला 10 ते 15 मिनटं। तुम्ही मुलांना डब्यावर सुद्धा देऊ शकता। हे त्याला छान मिक्स करून घेते आणि 10 ते 15 मिनटं शिजू देते। रेडी आहे इथं आपली बोटव्याची खिचडी। 1-2 मिनटं शिजली की रेडी आहे। आता मी झालेली आहे, त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि एका डिशमध्ये आता ही काढून घेते बोटव्याची खिचडी। आता इथे मी काढून घेतली एका डिशमध्ये आणि त्याच्यासोबत लिंबू। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला विसरू नका।